श्रीराम. आज आपण मनोबोधातला 101वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, जया नावडे नाम त्याये मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरक छीची. म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. समर्थ माऊली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला गेल्या कित्येक श्लोकांमध्ये सांगत आहे, त्याच भगवंताच्या नामाचं महत्व एका वेगळ्या पद्धतीने समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, श्रोते हो, की भगवंताच्या नामाची नावड म्हणजे ज्यांनी कधीही आपल्या मुखाने भगवंताचं नाम घेतलेलं नाही, किंबहुना जे नाम घेतात अशा जागेचीच ज्याला घृणा आहे, अशा माणसाला, अशा जीवाला मरण यातना या निश्चित ठरलेल्या आहेत. त्याने आपल्या जीवनामध्ये अत्यंत आनंदाचं असं जे नाम आहे, असं जे साधन आहे, त्या साधनामध्येच विकल्प काढले, त्या साधनावरतीच त्याने कुतर्क केले. आणि या अशा विकल्पांमुळे, अशा कुतर्कांमुळे नाम हे कधीच मलिन होत नाही, पण त्या मनुष्याचं मन मात्र नरकापेक्षा आणखीन घाण होऊन जातं. समर्थ म्हणतात की अशी जगाची जगरहाटी, अशा समाज जीवनामध्ये, अशा मनुष्य जीवनामध्ये आपण एकच करावं, अत्यंत आदराने भगवंताचं नाम घ्यावं. आणि जरी मग आपल्यात काही मूलभूत दोष असतील, जरी आपल्याला या दोषांची आज जाणीव नसेल, तरीही दोष उफाळून वरती येतील आणि आपोआप लयाला देखील जातील. अशी भगवंताच्या नामाची ही ख्याती, हाच समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ. श्रोते हो, हे मृत्यू लोकात प्रत्येक जीवाला मृत्यूच्या दरवाज्यात जायचं आहे. मृत्यूच्या दरवाज्यामध्ये जाण्याचे 2 प्रकार असू शकतात. पहिला प्रकार म्हणजे त्या मृत्यूची चाहूल लागताच मनुष्य टाचा घासायला लागतो. मनुष्य अर्धमेला मृत्यूच्या आधीच होऊन जातो. मनुष्याची तहानभूक तो विसरून जातो. आपल्या समोर आलेला मृत्यू हा तो सहज स्वीकारू शकत नाही. या मृत्यूचं चक्र असं आहे की ते तर कोणालाही ओढून घेणारच. जसं आपण त्या उसाच्या रसामध्ये बघतो ना, ते चिपाड कसं आतमध्ये ओढलं जातं. त्या चिपाडाच्या अंगामध्ये कितीही शक्ती असली तरी त्या मशीनची शक्ती इतकी असते की ते त्याला कितीही जाड असलं तरी सहज ओढून घेतं. त्याप्रमाणे मनुष्य हा कितीही भक्कम असो, कितीही पैसेवाला असो, अत्यंत श्रीमंत असो, नावलौकिक असो, राजकुमार असो, समर्थांनी याचं विस्तृत वर्णन मृत्यू निरूपणात केलेलंच आहे. असा कोणीही जरी असला तरी मृत्यू नामक शक्ती ही इतकी अगाध आहे की ती त्याला सहज खेचून घेते. या मशीनच्या आतमध्ये, या गुहेच्या आतमध्ये शिरताना 2 प्रकारे मनुष्य जाऊ शकतो. एक म्हणजे टाचा घासत जे काही या देहाच्या अनुषंगाने कमवलंय, त्या प्रत्येकाच्या विरहाच्या भावनेने दुःखी होत, कष्टी होत, त्या सर्वांमध्ये आसक्त होत, या शेवटी काळाच्या पडद्याआड मनुष्य जाऊ शकतो. पण अशा प्रकारच्या मृत्यूला तीच वासना त्याला पुन्हा एकदा देह धारण करण्यास कारणीभूत ठरते. कदाचित तो देह हा आधीच्या देहा इतकाच उत्तम, अधिक पैसेवाला, अत्यंत नशीबवान असेल असं नाही, कारण की या जन्माची कर्माची छाया ही त्याच्या पुढच्या जन्मांवर पडतच असते. मनुष्याचा देह सुटल्यानंतर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अधिदैविक तापांची रचना या जीवासाठी केलेली आहे, जिथं त्याला आपल्या कर्मांची सर्व मोजदाद करून त्या जीवाला त्या यातना सहन करत करत आपल्या पुढच्या जन्माची वाट पाहावी लागते. त्यामुळं या भगवंताच्या या सृष्टीत, या मृत्यूच्या नियमावलीमध्ये मनुष्याची वासना, मनुष्याची आसक्ती जितकी जास्त, तितकं त्याला मृत्यूचं भय जास्त, तितकं त्याला मृत्यूला सामोरं जाण्याची, आपल्या जीवनामध्ये आलेल्या या क्षणाची कसोटी पार करणं अवघड. हा एक मृत्यूला सामोरा जाण्याचा मार्ग आहे. आपण अशा लोकांच्या घरी जर गेलो तर ज्याचा मृत्यू झालेला असतो त्या घरामध्ये खिन्न वातावरण असतं. तिथं दुःखाची छाया ही भरून उरलेली असते.
तिथं आपण गेल्यानंतर आपणही खिन्न वृत्तीने बाहेर येतो. हा अशा वासनेच्या अधीन मृत्यू पावलेल्या माणसाचं मृत्यू पश्चातच्या जीवनाचं काळाचं वर्णन आहे. तेच मृत्यूला सामोरं जाण्याचं एक निधड्या सैनिकासारखं दुसरं अंग आहे, ते म्हणजे संताच्या दारामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आपण कुठल्याही संताच्या दारात जा, तिथं संताचं श्राद्ध नसतं, तिथं संताची पुण्यतिथी असते. आपण तुकाराम महाराजांकडे जा, तिथं तुकाराम बीज आहे. समर्थांच्याकडे जा, तिथं दास नवमी आहे. नाथांच्याकडे नाथ षष्ठी आहे. श्री महाराजांच्याकडे गुलाल आहे. प्रत्येक या संताच्या दारामध्ये मृत्यूचा क्षण हा उत्सव झालेला आहे. मृत्यूचा क्षण हा पर्वकाळ झालेला आहे. मृत्यूची वेळ ही फटाके वाजवून साजरी केली जाते. तिथं मृत्यूच्या घटिकेला गोड तोंड केलं जातं. तिथं मृत्यूच्या घटिकेला उत्तम कपडे, उत्तम सुंदर सुगंधित द्रव्ये त्यांच्या समाधीला, त्यांच्या अस्तित्व भावनेला लावली जातात. ही काय गंमत आहे. सामान्य मनुष्य आणि संत या दोघांच्या मध्ये नेमकं असं काय वेगळं आहे की ज्याच्यामुळं एकच मृत्यू एकाच मशीनमध्ये दोन देह जात असताना दोघांची अवस्था तो वेगवेगळी करून टाकतो. आणि याचं एकच उत्तर आहे श्रोतेहो, ते म्हणजे या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर या मनुष्य देहाच्या आधाराने जे खरं आपण कमवलं पाहिजे ते या संतांनी कमवलं. आणि सामान्य मनुष्य मात्र जे नको कमवायला त्यामध्ये आपलं सर्व आयुष्य घालवून बसला. किंबहुना या आयुष्यामध्ये ज्या वेळेला तो या पैसा अडक्याच्या मागे धावत असतो त्यावेळेला त्याला कित्येकदा या परमार्थाची रुची उत्पन्न होण्याची कुठली संधी देखील मिळत नाही. त्याच्या डोळ्यांवर असा काही पडदा पडलेला असतो की हे जीवन म्हणजे फक्त एक भोग आहे. या सृष्टीमध्ये येऊन केवळ आणि केवळ भोग घेणं हेच आपलं काम आहे. अशा रीतीने या जगणाऱ्या माणसाला ही परमार्थाची संधी कधी येतच नाही. आणि जरी चुकून माकून त्याच्या कानावरती भगवंताचं नाम पडलं तरी त्यामध्ये कुठलीही रुची नसल्यामुळं, त्यामध्ये कुठलाही रस नसल्यामुळं, किंबहुना त्या नामावरती तो कुतर्कच करणार की काय लोकांना वेळ आहे, कस काय करू शकतात एवढं नामस्मरण. त्यापेक्षा जर उद्योगधंदे केले, आणखीन दोन पैसे कमवले, छान मस्त राहिले तर ते जीवन खरंच चांगलं, असे देखील उपदेश देणारे, असे देखील कुतर्क काढणारे लोकांची संख्या काही कमी नाही. श्रोतेहो, स्वर्ग आणि नरक हे कदाचित मृत्यूनंतर आहेत किंवा नाही याची खरंच आपल्याला माहिती नाही. पण जो मनुष्य या जीवनामध्ये येऊन भगवंताचं नाम आपल्या मुखाने घेतो, त्या नामामध्ये रंगतो, त्या भगवंताच्या नामामध्ये, त्या संकीर्तनामध्ये ज्याचे पाय डोलू लागतात, ज्याचं मन डोलू लागतं, ज्याचं मन रमू लागतं, मला वाटतं स्वर्ग हा त्याच्यासाठी मृत्यूनंतर नसून त्याचा आत्ताचा जन्म हा स्वर्ग होऊन जातो बघा. आणि अशा या सृष्टीमध्ये भगवंतानी दिलेल्या या नामामध्ये ज्यांनी आपलं जीवन स्वर्गमय करून टाकलं, तोच दुसरा जीव या नामाची सांगड न करता स्वर्गातले इतर भोग मिळवून स्वर्ग मिळवण्याची एक प्रकारे मनीषा धरत पैसे कमवतो, उत्तम राजवाडे बांधतो, गाद्या गिरद्या घेतो. पण या सगळ्या भोगांमध्ये असमाधान, सतत काळजी, चिंता, भय, दडपण या सगळ्यांच्या खाली या स्वर्ग सुखांच्या भोगावर असतानाही त्याच्या अंतःकरणाची अवस्था ही नरकापेक्षाही पतन झालेल्या माणसासारखी असते. त्यामुळे स्वर्ग आणि नरक मृत्यूनंतर आहेत की नाही माहित नाही, पण भगवंताच्या नामाचं प्रेम ज्याच्याकडे आहे त्याचं जीवनच स्वर्ग आहे. आणि ज्याने या जीवनामध्ये येऊन अमृतासारखं या नामावर कुतर्क केले, ज्याने या भगवंताच्या नामामध्ये कधी आवडच उत्पन्न करून घेण्याचा प्रयत्न केला नाही, कुठल्या संताचे पाय धरले नाहीत, कुठं सत्संग केला नाही, कुठल्या तरी संतांच्या विश्वासावरती आपलं जीवन ज्याने समर्पित केलं नाही, त्याच्या जीवनामध्ये असलेलं सर्व सुख हे देखील नरक यातनाच होऊन जाते. त्यामुळे समर्थ काय म्हणतात आपल्याला की बाळांनो, एकच करा. तुम्ही भगवंताचं नाम घेताय ना, त्या नामामध्ये अगदी प्रेम ओतून, जणू काही एखाद्या बाईला खूप दिवसानंतर जर मूल झालं लग्नानंतर, तर ती बाई जशी त्या मुलाला क्षणभर देखील बाजूला ठेवत नाही, आपल्या डोळ्याआड होऊ देत नाही, त्याचे जसे अत्यंत प्रेमाने, लाडकोडाने कौतुक करत त्याला लहानाचं ती मोठं करते,
तसं अनंत काळानंतर, अनंत जन्म फिरून आल्यानंतर कुठल्या तरी संताच्या पायाशी आलेलो आपण, त्यांनी दिलेला हे नामरूपी चिरंजीव रत्न आपल्या हृदयामध्ये अत्यंत लाडाने, अत्यंत आदराने, एक क्षण देखील आपल्या नजरेआड न होऊ देता त्या नामाला आपल्या हृदयामध्ये वृद्धिंगत करावं. त्यामुळे समर्थ म्हणतात, म्हणून अति आदरे नाम घ्यावे. अत्यंत आदराने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत काकुळतीने भगवंताच्या नामामध्ये जर आपण प्रेम आणू शकलो तर मला वाटतं जीवनामध्ये जे काही साधायचं आहे ते सगळं काही झालं बघा. या प्रेमाच्या पलीकडे या जगामध्ये खरंच काही नाही श्रोतेहो. आणि हे प्रेम सद्गुरु कृपेचा उत्तम आविष्कार आहे. या प्रेमाची गंमत अशी आहे की ज्याला ते एकदा आपल्या अंतःकरणाला लागलं त्याला या जीवनाचं खरं रूप कळून जातं, त्याला या दृष्टीचं खरं भगवंत स्वरूप कळून जातं. आणि मग ही सृष्टी भगवत स्वरूप झाल्यानंतर ही सृष्टी म्हणजे केवळ या भगवंताची रासक्रीडा आहे. आणि त्या अत्यंतिक उत्तम अशा रासक्रीडेचा तो एक भाग होऊन त्या भगवंताच्या नामामध्ये आपल्या जीवनाचे सर्व रंग मिसळून फक्त त्या नामरूपी रंगामध्ये तो मिसळून जातो. असा या भगवंताच्या नामाचा अत्यंत प्रेमाचा हा प्रवास. ते नाम आपण प्रेमाने, काकुळतीने, अगदी खूप वर्षानंतर जसं एखाद्या बाईला मूल होतं इतक्या प्रेमाने त्या नामाला जर आपल्या हृदयात जपलं तर समर्थ म्हणतात त्याच्यासाठी हा जन्म म्हणजेच स्वर्ग आहे. त्याचा मृत्यूकाळ हाच उत्सव आहे. त्याचं जीवन हेच खऱ्या अर्थाने पुण्यतिथी होऊन जातं. अशा या संताच्या जवळ आपण जाऊन जर त्यांनी दिलेलं नाम घेतलं आणि त्या नामामध्ये जर आपल्याला प्रेम उत्पन्न झालं तर नेमकं काय होतं? सर्व संत नामाला नामस्मरण असं म्हणत असतात. नाम आणि स्मरण या दोघांच्या एकत्रित गोष्टीतून भगवंत हा आपल्या समोर उभा राहत असतो. म्हणजे श्री महाराज एका शब्दात म्हणायचे की मी म्हणजे प्रत्यक्ष भगवंत तुमच्या समोर उभा आहे. तो रामराया तुमच्या डोक्यावरती हात ठेवून उभा आहे. अशा जाणीवेने, अशा अस्तित्व बुद्धीने तुम्ही त्याचं नाम घ्या. म्हणजे स्मरण कसं पाहिजे की तो प्रत्यक्ष आपल्या समोर उभा राहायला पाहिजे. तो आपल्या समोर उभा राहतो म्हणजे काय होतो? आपल्याला असं वाटतं का की तो वनारी राम किंवा तो राजसिंहासनावरती बसलेला राम असा तो आपल्या समोर प्रगट होईल? अर्थात त्याला अशक्य असं काहीच नाही. तो कुठल्या रूपात येईल हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही. पण एक मात्र निश्चित आहे की राम कुठल्याही रूपामध्ये आला तरी तो आपल्या समोर आपला आरसा असल्यासारखा आपल्याला जाणवेल बघा. आपला आरसा असल्यासारखं जाणवेल म्हणजे जेव्हा आपण त्याच्याकडं अगदी डोळे भरून पाहूत त्यावेळेला आपल्या अंतःकरणात अगदी हृदयाच्या कानाकोपऱ्यामध्ये लपलेले दोष देखील या रामाला पाहता क्षणी जसं जसं आपण त्याला सन्मुख होऊ लागू तसं तसं हे सगळे दोष आपल्या हृदयामध्ये उफाळून वरती येतील. आणि या दोषांना जेव्हा आपण खऱ्या अर्थाने विसर्जित करू, जेव्हा आपल्याला दोषांची जाणीव होईल तेव्हा ते दोष विसर्जित होता क्षणी तो आरसाच आपल्या जीवनाचा आत्माराम होऊन जाईल. तोच आपला रामरूप होऊन जाईल. तो मग कुठल्या रूपामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे श्रोते हो, या रामाचा आरसा जर आपल्या जीवनात उत्पन्न करायचा असेल तर नामाला अत्यंत आदराने घ्यावं. हे अत्यंत आदराचं नाम आपल्याला आपण कोण आहोत, आपले दोष कसे आहेत हे समजावून सांगतं. आणि जशी माऊली बालकाला जशी ती वाढवते तसं हे भगवंताचं नाम त्या जीवाला त्याच्या हृदयातून दोषांना विसर्जित करत भगवंताला बसण्यासाठी एक उत्तम आसन म्हणून, एक सिंहासन म्हणून या हृदयाला, चित्ताला शुद्ध करून या भगवंताला आपल्या हृदयामध्ये उमटवतो. असं हे साधं सोपं सहज नाम, त्यामध्ये जर आपण आपल्या जीवनात प्रेम आणू शकलो, सद्गुरूंच्या स्मरणामध्ये त्यांचा प्राण आहे या जाणीवेने, तर हे नाम आपल्या जीवनात भगवंताची आपल्याला प्राप्ती करून देतं. आणि ते जर नाही घडलं तर सगळं जरी असलं तरी हे जीवन नरकापेक्षा देखील अधःपतनाला कारणीभूत ठरतं. म्हणून श्रोते हो, प्रेमाने अत्यंत तळमळून त्या भगवंताच्या अस्तित्व बुद्धीने आणि आपल्या सद्गुरूंचे प्राण आहेत हे समजून
नामाला आपल्या हृदयामध्ये घट्ट धरा. सद्गुरूला अजूनही कुठंही वेगळं पाहण्याची गरज नाही. त्या नामाच्या अवतीभोवतीच तो अखंड घुटमळतोय. अशा या नामामध्ये आपण आपल्या सद्गुरूचं चिंतन करत त्याला हृदयामध्ये स्मरण करलं असता हा आत्माराम आपल्या समोर उभा राहील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.